विठ्ठल देवाचं चांगले विठ्ठल देवाचं सुमरण म्हणलं नाव देवाचं घेतलं सुमरण कुणाचं न भय माझ्या देवाचं फळ माझ्या देवाचं पार्वत्या माईचं पार्वती माईचं राम लक्ष्मी मनाचं राम लक्ष्मी मनाचं सीता माझ्या माईचं सीता माझ्या माईचं अंजनीच्या बाळाचं सीता माझ्या माईचं अंजनीच्या बाळाचं अंजनीच्या बाळाचं भरत शतर गुणाचं भरत शत्रव गुणाचं द्वारकेच्या हरीचं द्वारकेच्या हरीचं दंडच्या विठोचं दंडच्या विठूचं कडवलीच्या देवाचं कडवली सोडून इरलवाडी गावाला इरलवाडी गावाला भोगावतीच्या कडेला भोगावतीच्या कडेला खडकच्या माळा खडकच्या माळाला निधीवरच्या मनाला हिवरच्या मनाला जागा निव ध्यानाला जागा निव ध्यानाला जागा निव मनाला देवा बिराव आपानी द्यारा देवानी दिलाया भूत बांधील पवळ न राजा नांदा तो गवळ फड बांधीला फाडीचा राजा नांदा तो जाळीचा
देऊळ माधरे इथच राधानंदाच जटच देऊळ बिरमल सावळा शिरी सोन्याच जावळ देव माझ्याव सावळ भंडारा नव पिवळ नाही पापव द्वशाच सुरव्याच्या व त्यालाच सुरव्याच्या व त्यालाच गंगाबाईच्या कुशाच गंगाबाईच्या कुशाच रानवाईच्या दुधाच सुंभरा नव मांडल नाव तुमच घेत विठ्ठल विजयाचे सांग म्हणे सुंभरा नव मांडल नाव देवाच घेतल ऐका ऐका दादानो न बंधू माझ्या भावाना हिंगली पवन नगराला हिंगली पवन नगराला एवढा दूर कराया राजा तिथं करीता त्यांच्या बघाव पोटिया गंगा सुर म्हणता गंगाबाई व लेकया गंगाबाई व लेकया त्यांच्या बघावा वाड्यात त्यांच्या बघावा वाड्यात एवढ्या दिव्याच्या ज्योतीनं लेक वाढायला लागत आणि एवढा राजा बोलतो आणि प्रधानाला सांगत गंगायवरा बाईला एवढ्या लाडक्या देखीला लगनाच्या वया लगनाच्या वया वर तुम्ही व स्वदावा वर तुम्ही व स्वदावा सुरवंत बाईला एवढ्या लाडक्या देखीला एवढ्याची तर शाळेला अंतरात कळाले गंगा चालली व निघून लेक चालली व निघून जात बर जाताना आणि आपल्या वाड्या राजा वाड्यावर समोर राजा वाड्यावर समोर धर्माचा बंधूया नारायण राजा नारायणाला बोलत
न दादा दादा म्हणे त्या फार पूर्वी काळाला झालेल्या चतुर्युगाला सांगतोय तुम्हाला सिंगदीप नगराला नारायण राजा आणि धुरत राजा धुरत राजाची गंगा सुरवंता लेख त्या वाड्यामध्ये लहानाचे थोर होऊ लागले चित्रशाळेला गेली त्यावेळेला विचार केला धुरत राजाने सुरवंताला वर पाहायला सांगितलं त्या टायमाला गावगावच्या राजा लोकाला महाराज गाऊ येवन गावाचा राज बघा लोक राज बघा लोक या नाही गलदीप नगराला दीप नगराला दूरताच्या वाड्याला दूरताच्या वाड्याला न बसायाला बसकारा न बसायाला बसकारा न काळ कंबळ टाकी न दूरता राजाला न बोलायाला लागेल न गंगा सूर्यवंताया न बंधूला हे बोलत गावगावच्या राजा लोकाला लोकुट्या पाठवलेल्या आहेत हा हा राजा लोकांनी काय केलेलं आहे बरं त्यावेळेस कुठे वाचून पाहिलं त्यावेळेला आणि हिंगलिप नगराला दुराताच्या वाड्याला आलेले आहेत हा आणि काय केलं बसायला बस करा काळे कंबळ टाकलं गंगा आणि गंगा सुरवंत लागली बोलायला बंधूला लग्न नाही करायचं वन लग्न नाही करायचं संसार नाही करायचा भरत नाही करायचा केला तर संसार वन सुईऊन बारीक नाही केल्यावर यावर मुसळापेक्षा मोठाया आनंद एकाची पाठी यावर नका माझ्या वैला लोकांनाच जाणवर नका माझ्या गळ्याला लग्न नाही करणार वन दिलं गंगानं सांगूवना हा मुझका घे दरबाराला आली बरं का आणि सांगून दिला हे दादा अरे बाबा ही पाहुणा कसा करता आला तर काय करणार सांगून दिला लग्न नाही करणार भरता नाही करणार जगाच्या वाटेने जाणार नाही संसार नाही केला नाही केला तर मुसळ मोठा बरोबर आणि नरकाची पाठी नका माझ्या डोळ्या लोखंडाचं सांभाळ नका माझ्या गळ्याला नारायण राजाना नारायण राजाना आयकून घेऊन आयकून घेऊन आयकून घेऊन आयकून घेऊन दुरत राजाला दुरत राजाला कथा दिली सांगून कथा दिली सांगून कथा दिली सांगून कथा दिली सांगून दुरत
राजन दुरत राजन ऐकून घेऊन ऐकून घेऊन ऐकून घेऊन ऐकून घेऊन दुरत राजाला कथा दिली सांगून कथा दिली लग्न नाही करणार भरता नाही बघणार त्याला तर संसार सुईपेक्षा बारीक नाही केला तर असं सांगितल्या बरोबर दुरत राजाना नारायण राजाने दुरत राजाला कथा सांगितल्या बरोबर काय नाव आहे काय संतनाथ धर्मिका सरनिका ऐका महाराज मर्निका त्यांचे नाव आणि भरच्या पोरानं लाडक्या बाळाने येऊन 50 रुपयाला धर्म केला धर्माच्या गती धर्म जीवाचा सोबती धर्म कुणी केला धर्म चांगो देव अंगे तुझं सांगायचं ऐका महाराज हा श्रीमयी नावाच्या वन श्रीमयी नावाच्या ह्याच इरले गावाच्या ह्याच इरले गावाच्या जगदयाच्या बाळाना वन समरत ज्ञान अरुणावाच्या नातान वन अरुणावाच्या वनातान पणा सुरती गावाला गंगाबाईच्या वळीला म्हणून सांगितल्या बरोबर दुरत राजाने विचार केला न घराच्या घरी तिला कथा लागल सांगायला वन कथा लागल सांगायला आपल्याव देखील वन गंगासूर वंताना बरं नाही केलं या वन बरं नाही केलं या आपल्याव गाडीला वन आपल्याव गाडीला धक्का देऊ लागले वन धक्का देऊ लागल्या लग्न नाही करणार वन भरत नाही करणार गंगा एवढ्या माईला वन लाडक्या देखीला पाचव्या हे वंडाला वन पाचव्या हे वंडाला देऊन ये स्वराय वन देऊन ये स्वराय तुरत ये राजा या वन गंगाबाईला बोलत गंगाबाईला बोलत वन गंगाबाईला सांगत
अरे अरे म्हणली गंगा लग्न करायचं नाही म्हणते संसार करायचा नाही दुरत्राजीने विचार केला आणि घराच्या घरतीला सांगितलं अरे अरे काय म्हणता आपली लाडकी लेक काय बरोबर नाही लग्न करायचं नाही म्हणते भरता नाही करायचं असल्या लेकीला वनात नेऊन सोडायला पाहिजे हा गंगा बाय तुझं लग्न करायचं नाही म्हणते खरोखर मला काय भारताला बघायचं नाही लोखंडाचा जन्म माझ्या काही नका गाड्याला बर का गंगा आम्ही 5व्या वनाला तुला नेऊन सोडणार बरं खरोखर सोडा पण माझे एक आठ असणार बर का त्या टायमाला काय ओम खरोखर त्या चंबू बेटाला साधनाय मारी बांधायची त्या मारीला मात्र श्री नावाचं लाकूड वापरायचं बर का गंगाबाईने सांगितलं महाराज एवढा पद म्हाताऱ्याला एवढा पद म्हाताऱ्याला एवढ्या वडाच्या झाडाला हाय वडाच्या झाडाला एवढ्या वडाच्या झाडाला वारुळाच्या वट्याकाला आणि सात काळ व मारिया मारी तुम्ही व बांधाळे त्या मारी व मरिया तुम्ही मला व सोडाव आणि गंगा बोला या लागली गंगा सांगा या लागल्या गंगा तुला आम्ही सात ताळ मारी बांधून येणार 5व्या वनाला तुला राहावं लागल पदम तळ वाळूच्या ठिकाणी वडाचं झाड आहे त्या ठिकाणी हरकत नाही बर का बाबा हा तुम्ही ज्या ठिकाणी सोडता त्या ठिकाणी मी राहील बर का त्या टायमाला गंगा बोलू लागली गंगा बोलू लागल्या 7 ताळ मारीला 7 ताळ मारीला आणि श्री बघा नावाचं श्री बघा नावाचं नाकुड हे वापरावा नाकुड हे वापरावा चिंच मन बाबळ चिंच मन बाबळ चिंच मन बाबळ मुंबर शेलवट शेलवट जांभळ शेलवट जांभळ अशी बघा नावया 7 बघा ऐक श्री बघा नावाची भाडी तुम्ही हा गंगा कसली लाकडं वापरायची म्हणते त्या मारीला मात्र श्री नावाची लाकडं वापरायची बर का हा मला बाबा चिंच गुंबर जांभळ बाबर शेलवट गोदन अशी श्री नावाची लाकडं वापरायची म्हणते काय मग काय हरकत नाही हा श्री नावाची लाकडं वापरण्याचं कारण म्हणजे बर का हा खरोखर मला पुरुषाचा कलंक सुद्धा नको आहे बरोबर म्हणून करता या मालीला हा श्री नावाचं लाकूड वापरावा तुम्ही बर का बरोबर आहे बर का म्हणून काय केलं ऐकून घेऊन गाऊ बघा गावाच्या कामाच्या हो लोकाला पत्र त्याने नेवेना पत्र त्याने नेवीन कामाच्या लोकाला पत्र त्यांना पोचले कुंभवरान मांडला
म्हणून काय केलं गावगावच्या कामाच्या लोकाला सुतार पात्रूर गव्हाणे अशा लोकांना पत्र लिहिली पत्र वाचलेलं आहे कामाची लोक कुठं हिंगला दीप नगराला हिंगला दीप नगराला दुराताच्या वाड्याला दुराताच्या वाड्याला दुराताच्या वाड्याला वन दुराताच्या वाड्याला दुरात राजाला दुरात राजा सुलत आणि सलामन केल्या 5 मुलारा सुलत आणि सलामन केल्या 5 मुलारा दुरात राजानं दिलं बघा सांगून दिलं बघा सांगून कामाच्याला घेऊन 5व्या वनाला वना वारुळाच्या टेकाला वारुळाच्या टेकाला वाराच्या वडाला वाडाच्या झाडाला वना वाडाच्या झाडाला पदम तळ्याला काम चालू केलं या काम चालू केलं या कामाच्या लोकांनी विचार केला हिंगलदीप नगराला दुराताच्या वाड्याला म्हणून काय केलेलं आहे हा ही मात्र तुम्ही पत्र पाठविलं आणि आम्ही आलो या ठिकाणाला बरोबर आहे राम 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 काय बोलवलं काय कारण बर का कुठं आला तुमचा आला का होय 5व्या वनाला बरं वारुळचं टेक आहे वडाचं झाड आहे पदमतळ आहे बरोबर अशा ठिकाणाला गंगा सुरवंतला माडी बांधायची आहे श्री नावाचे लाकूड वापरायचं आहे काय हरकत नाही म्हणले लोकांनी विचार करून हा खतम करायला त्या टायमाला गेलेले होते बरं का आणि तिथं जागा आखल्या बरोबर काम करू लागणे वन काम करू लागणे ताळान व ताळ यावन ताळान या ताळ माडी बांधू लागण वन माडी बांधू लागण सात ताळ म्हणे याव बांधून व तयार बांधून व तयार वन कामाची लोक या कामाची व लोक यावन माघारी व फिरन आलं राज वाऱ्याला आलं राज वाऱ्याला कामाच्या लोकांनी पाया खाल्ला आणि पाया भरला त्यावेळेला काम मात्र ताळानं मारा तयार केली माडी महाराज आणि माडी तयार केली कामाची लोक जाहला आणि काय केलं 7व्या ताळाला कळ ढाळा कामाची लोक माघारी फिरली आणि माघारी फिरून बसले महाराज हिंगलदीप नगराला दुराताच्या वाड्याला आणि राजवाड्याला आल्याबरोबर हा विचार केला राजाला सुखाने सलाम केला आणि बोलू लागली त्यावेळेला सरकार झाली ना माडी झाले काम काय नाही हरकत तुमचा पगार पगार विचार केला त्यावेळेला कामाची लोकांनी पगार घेतला महाराज आणि कामाची लोक निघून गेली आणि ह्या बिरदेवाच्या माताला गंगा सुरवंताला दुरत राजानं काय केलं महाराज 4 जण भुयाला बोलावून घेऊन आणि बोलावून घेऊन बोलावून घेऊन आणि म्याना तुम्ही आणावा वन म्याना तुम्ही आणावा आणि 4 जण
भुईयाव ज्ञान घेऊन यौवना ज्ञान त्याने घेऊन राजवाड्याला येऊन समोर द्या स्वप्याला अंगणात यौवना ज्ञान त्याने ठेवीला ज्ञान त्याने ठेवीला दुरतव राजा याव राणीला त्या बोलत म्हणून काय केलं दुरत राजाने विचार केला सेवकाला सांगितलं चौघजण भुयला घेऊन याच्या मेण्या सहित चौघजण भुयाने मेणा आणला समोरल्या सोप्याला अंगणात ठेवलेला आहे आणि घरगतीला सांगितलं गंगा सुरवंताला नाहून धुवून शीताळ करायचं आणि हिरवगार पातळ अंगावरती नेसवायचं आणि माणिक पोत्याने चौक भरायचा गंगाला कुठं पाठवायचं म्हणून काय केलं दुरताच्या राणीनं महाराज गंगा एवढ्या बाईला गंगा एवढ्या बाईला लाडेच्या देखीला लाडेच्या देखीला नाहून धुवून नाहून धुवून शीताळ करुण शीताळ करुण 2-12 वर्षाची 2-12 वर्षाची चंदी मेण्या टाकले चंदी मेण्या टाकले गंगा एवढ्या बाईच्या लाड्याच्या लेकीच्या तिच्या बघा घराने तिच्या बघा घराने केल्या तांबळाच्या वाण्या बामणाच्या वाण्या बामणाच्या साऱ्याने माळ्याच्या साऱ्याने माळ्याच्या बुरडा बागवनाच्या घराने घराने मिळून गंगाबाईला बोलत्या आग आग गंगाया लग्न त्वाग कराव गंगा एवढ्या बाईन हात बाईन घरीला नाही लग्न करणार नाही संसार करणार चौघ जण भुयाने ज्ञाना उचलला गंगा एवढ्या बाईला देवाच्या आईला घेऊन चालले घेऊन चालले डावी टाकली पंढर उजवा घेतला हनुमान निघून चालले मार्गाला लागले गंगा एवढ्या बाईन दोन्ही हात जोडले गंगाबाईला मेण्यामध्ये ठेवलेला आहे 2-12 वर्षाची चंदी ठेवलेली आहे दिली